नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आपल्या भारत देशामध्ये सर्वप्रथम ट्रेनचा प्रवास कधी झाला होता, कुठून झाला होता आणि तो केव्हा आणि कोणत्या प्रकारे झाला होता। ठीक आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। ठीक आहे मित्रांनो, चला मग सुरू करूया हा व्हिडिओ। तर मित्रांनो, टॉपिक असा आहे बघा, भारतात पहिला रेल्वे प्रवास कधी झाला। तर मित्रांनो, तो झाला बघा 16 एप्रिल 1853 रोजी। कधी तर 16 एप्रिल 1853 रोजी हा झाला रेल्वेचा पहिला प्रवास। तो कुठं तर आपल्या भारत देशामध्ये। मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे बघा, तो कुठून कुठपर्यंत झाला होता बघा। तर मुंबईतील जे बोरी बंदर, त्याला जुने म्हणत, आता त्या रेल्वे स्टेशनला काय म्हणतो आपण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणून आपण त्याला ओळखतो। कोणत्याला, त्या रेल्वे स्टेशनला, कोणत्या, मुंबईच्या। तर मित्रांनो बघा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून तर ठाणेपर्यंत त्यांनी एकूण 34 किलोमीटरचा त्या ठिकाणी प्रवास हा पार केला होता। ठीक आहे, किती किलोमीटरचा बघा, 34 किलोमीटरचा प्रवास या रेल्वेनं सर्वप्रथम काय केला होता, पार केला होता। ठीक आहे, तिसरी गोष्ट म्हणजे बघा, या रेल्वेला 3 इंजिन होते आणि 14 बोगी म्हणजे डब्बे होते। तर ही रेल्वे 3 इंजिन आणि 14 डब्बे घेऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या स्टेशनवरून तर ठाणे या स्टेशनपर्यंत धावली होती। तर तिनं एकूण 34 किलोमीटरचा प्रवास त्या ठिकाणी पूर्ण केला होता। ठीक आहे, तर मित्रांनो, अशाच ऐतिहासिक आणि अशाच रोचक माहितीसाठी तुम्ही आहे ना, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया दुसऱ्या अशाच एखाद्या रोचक आणि महत्त्वाच्या इन्फॉर्मेटिव्ह जनरल नॉलेज जीके अशाच काहीतरी नवीन माहितीवर मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती देत असतो। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। चालते, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।